दुसरी बायको आणि तिचा उपयोग. उमा नवीन घरात राहायला गेली. तिच्या शेजारी एक सिंधी कुटुंब राहत होते. शेजारी मनमिळावू वाटले आणि मुख्यतः दोन्ही नवरा बायको उत्तम मराठी बोलायचे. घरातील वर कामासाठी उमाने शेजारीच काम करणाऱ्या मोलकरणीला विचारले. तिचे नाव यास्मिन, ती मुस्लिम होती. त्यामुळे उमाला तिला मोलकरीण म्हणून ठेवू की नाही यामध्ये गोंधळ उडाला होता. तेव्हा शेजारणीने तिला समजावले की यास्मिन फक्त त्यांच्याच सणाला सुट्टी घेते, पण आपल्या सणांच्या दिवशी ती सुट्टी घेत नाही आणि ते खूप सोयीस्कर पडते. उमाला हेही पटले. तिची अगोदरची मोलकरीण बाई गणपती, दिवाळी, दसरा अशा दिवशी हमखास सुट्टी घ्यायची. उमाने यास्मिनला नोकरीवर ठेवले. तशी ती कामही ठीकठाकच करायची, पण तिची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे ती महिन्यातून 2च सुट्ट्या घ्यायची. जवळजवळ 3 महिन्यांनंतर एकदा यास्मिन उमाला म्हणाली, मेम साहब, कल मैं नहीं आने वाली. मेरे मर्द की दूसरी शादी है तो मुझे घर पे बहुत काम है. उमाला हे चमत्कारिकच वाटले. ही यास्मिन काय सावतीचे स्वागत करायला सुट्टी घेते की काय? पण तिने जास्त खोलात न विचारता तो विषय तिथेच संपवला. दिवस रोजच्यासारखे जात होते आणि जवळजवळ 6 महिन्यांनी यास्मिनने उमाला सांगितले की ती उद्यापासून 2 दिवस येणार नाही. नेमकं उमाच्या घरी दुसऱ्याच दिवशी तिच्या माहेरहून पाहुणे येणार होते. म्हणून उमा यास्मिनला म्हणाली की उद्या सुट्टी घेऊ नकोस, तू परवा आणि तेरवा सुट्टी घे. तशी यास्मिन म्हणाली, मेम साहब, मैं मेरे लिए छुट्टी नहीं ले रही है. मेरी सौतन पेट से है और उसको हॉस्पिटल लेके जाना है बच्चा गिरवाने के लिए. उमा एकदम चकितच झाली आणि म्हणाली, यास्मिन, बच्चा क्यों गिरवा रहे हो? क्या तुम्हारी सौतन को बच्चे अच्छे नहीं लगते? यावर यास्मिनने जो खुलासा केला ते ऐकून उमाचे डोके सुन्न झाले. यास्मिन सांगत होती, तिला तिच्या नवऱ्यापासून एकंदर 5 मुलं, 2 मोठ्या मुली, त्यांच्या मागे 2 मुलगे आणि सगळ्यात शेवटी पुन्हा मुलगी. मोठ्या मुलीचं बिहारमधल्या कुठल्याशा गावी लग्न झालंय आणि बऱ्यापैकी हुंडा देऊन लग्न केले. नवऱ्याला यास्मिनकडून जे शारीरिक सुख अपेक्षित होते ते त्याला पुरेसे मिळत नव्हते, म्हणून त्याने दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. दुसरी बायको वयाने खूपच तरुण आहे. त्यांच्याच गावामधील एका गरीब घरातली ती मुलगी होती. यास्मिनच्या नवऱ्याने तिच्या आईवडिलांना पैसे देऊन समजवले की तो त्यांच्या मुलीशी लग्न करून तिला मुंबईला घेऊन जाईल. तिला कशाचीही कमी पडणार नाही. तिला पाहिजे तेवढे दागिने, कपडे आणि ऐशो आराम देईल. ती वेगळी राहील, पण तिने स्वतःला मूल होऊ द्यायचं नाही. त्याला 5 मुले आहेत आणि त्याला त्याच्या प्रॉपर्टीमध्ये अजून हिस्से नको आहेत. या दुसऱ्या बायकोचं काम फक्त आणि फक्त त्याला शारीरिक सुख देण्याचेच असणार. यास्मिनही या तडजोडीमध्ये खुश होती, कारण तिच्याबरोबर यापुढे जबरदस्तीने संबंध ठेवले जाणार नव्हते आणि त्याचबरोबर तिच्या मुलांच्या संपत्तीमध्ये वाटेकरीही नसणार. उमा हे सगळे ऐकून हादरलीच. ती यास्मिनला म्हणाली, और अगर तुम्हारे सौतन को माँ बनना है और ये बात तुमसे छुपाई और बच्चा होने दिया तो फिर क्या? यावर यास्मिन थंडपणे म्हणाली, मेरे मर्द ने उसे पहले ही बोल दिया है कि अगर तुझे बच्चा हुआ तो तुझे मैं तलाक दे दूंगा. मैम साहब, अगर वो समझदार है तो ऐसा कुछ नहीं करेगी और आराम से जिंदगी काटेगी. वाचक हो, ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. आपल्याला कल्पनाही नसते, परंतु आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसे वावरत असतात ज्यांचे जीवन अगदीच हालाकीचे असते. एका स्त्रीला ती आई न बनण्याचा किंवा आई बनण्याचा निर्णय स्वतः न घेता दुसऱ्यांच्या मर्जीने घ्यावा लागतो, हे दुर्दैव.